परभणीमध्ये त्रिधारा देवस्थानातील त्रिवेणी संगमाला पूर, शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाण्याखाली। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावरील नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। नदीपात्राचं पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। तर आडगाव इथल्या शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी गेली वाहून। परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली। परभणीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक भागात गुडघाभर पाणी। तर शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगरसह इतर भागात पाणीच पाणी। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष, तर आवश्यक साधन सामग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, लोणारमधल्या गांधारी नदीला पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं महागाव पुसद तालुक्याला झोडपलं। पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानं विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला। यवतमाळ मधील वर्धा नदीला पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद। मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश। अचानक पाणी वाढल्यानं अतुल मुडाणकर 2 तास झाडावर अडकले। संततधार पावसानं यवतमाळ जिल्ह्यामधील खंडाळा घाटात दरड कोसळली। पावसाचा जोर वाढल्यानं घाटातील रस्ते पाण्याखाली। पुसद वाशिम या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प। हिंगोली शहरामध्ये पावसामुळे पाणी साचलं, अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा थैमान, मध्यरात्रीपासून संततधार। शहराच्या सिद्धार्थनगर भागातील घरांमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस, पुराचं पाणी दुकानामध्ये शिरल्यानं सुपर मॉलचं नुकसान। 7 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं मॉलमधील साहित्याचं मोठं नुकसान। हिंगोली शहरामध्ये पूरस्थिती, रेल्वे ब्रिज परिसरामध्ये पाणीच पाणी। पाण्यामध्ये अर्ध्याहून अधिक स्कूल बस बुडाल्या। हिंगोलीमधील सिद्धेश्वर धरण 95% भरलं। धरणाच्या 14 दरवाजांमधून पूर्णा नदीपात्रात विसर्ग। हिंगोली वसमत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार। परळी बीड मार्गावरील पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प। तर वाण, पाव आणि नदीवरील पुलावरूनही पाणी वाहू लागलं। बीडकडे जाणारी वाहतूक नागपूरहून शिरसाळ्याच्या दिशेनं वळवली। परभणीच्या जिंतूर तालुक्यामधील अकोली नदीला पूर, 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट, जिल्ह्यामधील नदीकाठावरील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। वाशिमच्या मानोरा तालुक्यामधील दापुरा मसनी नाल्याला पूर, नाल्याला मोठा पूर आल्यानं 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला। हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील लेवा खडका पोखरीमधील शेतीचं नुकसान। लेवा गावातील 5 ते 6 घरांमध्ये पाणी गेल्यानं मोठं नुकसान। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं भात शेतीचं नुकसान। मोहाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान, शेतकरी संकटात। शेतामध्ये भात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू। भंडाऱ्याच्या रोहना शेत शिवारातील घटना। योगेश हटवार असं संबंधित शेतकऱ्याचं नाव। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं वीर धरण 100% भरलं। आतापर्यंत धरणातून 48 टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये वाहून गेलं।
गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम केलं सुरू. 40 मगरींची निवासी भागातून सुटका. स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल. हैदराबादमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. सखल भागात साचलं पाणी. अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीला खोळंबा. विजयवाडासह आंध्र प्रदेशमध्ये संततधार एसडीआरएफकडून पुरात अडकलेल्या 117 जणांची सुटका. पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा तर भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू. तेलंगणाच्या मेहबूबाबादमध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट. केसमुद्रम विभागातील रेल्वे स्थानकावरील रुळावरती पाणी साचल्यानं रेल्वे सेवा रद्द. रस्ते वाहतुकीवरही परिणाम. मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन. गेटवे ऑफ इंडिया परिसरातील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी. शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचं आंदोलन. उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मारले जोडे. महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट करा. उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. तर पुतळा उभारण्याची काय घाई होती, उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंना 2 वर्षांपूर्वीच जनतेनं गेट आऊट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकारण करणं ही दुर्दैवी घटना. मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका. 50 वर्ष शिवरायांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं आंदोलन. महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावर फडणवीसांची टीका. सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला सवाल. तर काँग्रेस यावर राजकारण करताय, बावनकुळेंचा आरोप. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण फोकस राहणार. खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर. 2 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कोल्हापूरनंतर शरद पवार सांगली जिल्ह्यात जाणार. महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे लोक सहकार्य करत नसतील तर पक्षश्रेष्ठींना सांगणार. तरीही काही फरक पडला नाही तर तुतारी वाजवू. रामराजे निंबाळकरांचं मोठं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा आणि नवापूर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता. दौंडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष. दौंडची जागा राष्ट्रवादीला मिळावी. वीर धवल जगदाळेंची राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी. जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय. मी बंडखोरी केलेली नाही आणि त्यामुळे पक्ष माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवून मला उमेदवारी देईल. हिरामण खोसकरांना विश्वास तर प्रचाराचा नारळ भंडाऱ्यातून फोडणार असल्याचंही वक्तव्य. नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या इच्छुकांकडून मिसळ पार्ट्यांचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या पार्टीमध्ये काँग्रेस शहराध्यक्षांची उपस्थिती. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली महाराष्ट्राची माफी. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार. अजित पवारांचं आश्वासन. मराठा नेते मनोज जरांगेंकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. शिवरायांचा पुतळ्याचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातोय, मनोज जरांगेंची टीका. रामदास आठवलेंकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. 8 महिन्यात पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक. नवीन कलाकाराला पुतळ्याची जबाबदारी देणं चूक होतं, आठवलेंची प्रतिक्रिया. कुडाळ शहरामधील गांधी चौकामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्या. आंदोलकांची मागणी. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणणार छत्तीसगड पॅटर्न. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मराठवाड्यामध्ये मोठं अपयश आलं, त्यामुळे भाजप आता कंबर कसती आहे. खासदार भागवत कराड यांची माहिती. मनोज जरांगेंनी विधानसभेमध्ये 288 नाही तर केवळ 88 उमेदवार उभे करावेत. यापैकी 8 उमेदवार निवडून आणून दाखवावेत. नवनाथ वाघमारेंचं जरांगेंना आव्हान. तर एकनाथ शिंदे हे जरांगेंचे मालक असल्याचीही वाघमारेंची टीका. मालवणमधील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून महायुती सरकार बरखास्तीची केली मागणी.
सकल हिंदू समाज आणि रामगिरी महाराजांच्या भक्त परिवारातर्फे येवल्यामध्ये हिंदू हुंकार मोर्चा. रामगिरी महाराजांवरील सर्व ठिकाणावरील गुन्हे मागे घेण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधामध्ये मालेगावमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या निषेधार्थ केलं आंदोलन. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन. यावेळी नितेश राणेंची उपस्थिती. मी चालायला लागलो तर लोक दरवाजे खिडक्या बंद करतात. मी हिंदूंचा गब्बर, राणेंचं वक्तव्य. विलासराव देशमुख यांचे वागणे, बोलणे, चालणे फार वेगळं होतं. ते गुण पुढच्या पिढीत नाहीत. सुरेश धस यांचे आमदार अमित देशमुख यांच्यावर खोचक टीका. कोणत्याही व्यासपीठावरती विकास निधी किती आणला याबाबत चर्चा करायला तयार. संभाजी पाटील निलंगेकर यांचं आमदार अमित देशमुख यांना आव्हान. स्वतःच्या गावचा रस्ता करता आला नाही ते विकासाच्या गप्पा मारत असल्याची ही टीका. 45 वर्षांच्या राजकारणामध्ये आमदार निलंगेकरांसारखी जनसन्मान यात्रा काढता आली नाही. मलाही अशी यात्रा काढावी वाटतेय. लोकसभेतील अपयशानंतर माजी खासदार रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. आचारसंहिता लागेल म्हणून नारळ फोडू नका. राहिलेली कामं आधी पूर्ण करा. भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांना जालन्यात भर सभेत एका अपंग तरुणानं विचारला जा. अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापुरात. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिर 4 तास दर्शनासाठी बंद राहणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सुनील प्रभू आणि जयंत पाटलांच्या याचिकेवर सुनावणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. सरकार मुदतवाढ देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती. रेशन दुकानामधील मोफत तांदूळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. त्याऐवजी आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मिठासह 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार. पुण्यामधील मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड. सजावटीच्या पूजेच्या वस्तूंनी तुळशीबाग सजली. नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन. भद्रकालीचा श्रीमंत राजासह इतर मंडळांच्या गणपतींचं जल्लोषात स्वागत. यावेळी नाशिककरांची मोठी गर्दी. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यानं बाप्पांच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश मंडळांची लगबग. मुंबईमध्ये आज सुमारे 41 गणपतींचं आगमन. ढोलताशांच्या गजरामध्ये लेझीम आणि गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन. बाप्पाला पाहण्यासाठी मरोळकरांची गर्दी. मरोळच्या महाराजाचं यंदा 40वां वर्ष. मुंबईमध्ये गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक पुलांवरती शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असं पालिकेचं आवाहन. भारत पाक सीमेवर पुंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार. सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना. 4 दिवसांनी ही मूर्ती पुंछमध्ये दाखल पोहोचणार. काश्मीरमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती दाखल. पुण्यातून पाठवलेल्या गणपतीच्या मूर्तींचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत. श्रीनगर, अनंतनाग, कुपवाड्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील बाजारपेठांमध्ये लगबग. पूजेचं साहित्य, मखर, फुलं आणि सजावटीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी गर्दी. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा. जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा. मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी. मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल. पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकामध्ये बदल. प्रवाशांच्या सोयीसाठी 4ही प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडण्याच्या मार्गात बदल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.